नमस्कार. मी कर्नल फुले. कर्नल्स क्यूब याच्या सात संगत मालिकेत आणि किती ते अति याचा लास्ट चॅप्टर आता सुरू करत आहे. आपण आतापर्यंत पाहिलं की पैसा काय आहे, पैसा कसा असायला पाहिजे, पैसा कमवायला पाहिजे वगैरे वगैरे, आणि देन अतिची डेफिनेशन आपण वर्कआउट केली. त्यानंतर आपण हा पण विचार केला की खरंच उधळपट्टी आपल्याला थांबवता येईल का? तर ह्या अतिला आपल्याला अंमलात आणायला पाहिजे. मी जसं म्हणालो, परत आय विल रिपीट की अति हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं आहे. याला काही मोजमाप नाहीये. परंतु आपण एकदा तरी असा विचार करतो का? एक आपण लेट अस टेक स्मॉल एक्झाम्पल. आपण हॉटेलमध्ये जातो, 2,000 रुपये खर्च होतात, से 2,500 रुपये खर्च होतात. 4 जण जेवायला गेलो, 2,500 रुपये खर्च झाले. 2,500 रुपये खर्च झाले म्हणजे आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलं होतं मागच्या एपिसोडमध्ये की 250 रुपये तास इज द रेट दॅट विच वी वर्क. म्हणजे याचा अर्थ 2,500ला 10 तास एक्स्ट्रा काम करायला पाहिजे. पण याचा अर्थ हा नाहीये की आपण आपल्या मुलाबाळांसकट, आपल्या बायको पोरांसकट, आपल्या मित्रमैत्रिणींसमोर काहीही असं केलं नाही पाहिजे. दॅट्स नॉट द क्रायटेरिया. परंतु आपल्याला सायमल्टेनियसली उधळपट्टी ही थांबवायला पाहिजे. ध्येय आणि आनंदी वृत्ती आपल्याला जोपासायला पाहिजे. आता ध्येय म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये ध्येय असायला पाहिजे. इकिगाईमध्ये आपण पाहिलेलं आहे, त्या इकिगाईच्या चॅप्टरमध्ये, की आपल्याला आयुष्यामध्ये ध्येय असायला पाहिजे आणि त्या ध्येयपूर्ती करता आपण आनंदी राहायला पाहिजे. याची काही जोडच नाहीये. वी हॅव टू बी रिअली हॅपी. काटकसर, ज्याला फ्रुगॅलिटी पण म्हणतात. आता काटकसर म्हणजे पैशाची उधळपट्टी नासाडी थांबवायची. म्हणजे पैसे खर्च करून सुद्धा त्याचा आस्वाद, उपभोग किंवा आनंद न घेता आला तर ती उधळपट्टी नाही तर काय आहे. आपल्याला असं कित्येक वेळा वाटतं, यू विल बी सरप्राईज, की आपण हॉटेलमध्ये जातो, खातो, बिल येतं, बिल पेमेंट करतो आणि नंतर बाहेर निघाल्यानंतर आपसात बायको बरोबर म्हणा, मुलांबरोबर म्हणा, मित्रमैत्रिणींबरोबर विचार करतो की द फूड वॉज नॉट वर्थ. याचा अर्थ काय झाला? कारण आपल्याला प्रत्येक बाबतीत आपल्या पैशाचं मोल मिळायला पाहिजे ही आपली भावना असते. काही ठळक सूचना आपण फॉलो करू शकतो. काहीही घ्यायचे नसताना उगाच शॉपिंगवर जाऊ नका. स्त्रियांना हे आवडणार नाही हे मी अध्यारोप धरतोय, परंतु दॅट्स अ फॅक्ट. जर तुम्हाला काहीही घ्यायचं नसेल तर विनाकारण विंडो शॉपिंग किंवा शॉपिंगला जाऊ नका. दुसरी गोष्ट, ऑब्विसली कट युअर क्लोथ अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. हे अध्यारोत आहे. आपल्याकडे जे काही आहे त्याची काळजी घ्या. घर म्हणा, दार म्हणा, स्कूटर म्हणा, गाडी घोडा, सगळे जे काही आहे त्याची काळजी घ्या. दॅट इज ऑल्सो इकॉनॉमिक्स आणि त्या तुमच्या अतिमध्ये समाविष्ट होतं. इफ यू लुक आफ्टर ऑल दीज थिंग्स, इन्क्लुडिंग युअर हाऊस, इन्क्लुडिंग एनिथिंग, इन्क्लुडिंग युअर क्लोथ्स, तर ती देखील एक प्रकारची इकॉनॉमी आहे आणि ज्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की एक काटकसरीचाच एक भाग आहे. प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर आनंद लुटा. याचा अर्थच काय झाला की बिना उपयोगाच्या वस्तूचा संग्रह करू नका. आता हा प्रकार एक आहे जो अवघड आहे, परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याकडे बूट वापरून झाले, यू आर फेड अप, कपडे वापरून झाले, यू आर फेड अप, अशा करता तुम्ही ते कपडे, लत्ते, बूट वगैरे गरिबांना देऊ शकता की नाही? थिंक ओव्हर इट. ही पण सुखाची डेफिनेशन आहे. तुम्हाला जे अवघड झालेलं आहे, तुम्हाला जे जड झालेलं आहे ते दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतं की नाही? सेलफोनच्या बाबतीत विचार करा. आज रोज नवीन नवीन मॉडेल येतं, लोकांना रोज नवीन नवीन सेलफोन विकत घेण्याची हौस असते आणि मग जुना सेलफोन काय करायचा
तर तो एक्सचेंज मध्ये तो अल्टिमेटली कोणाला तरी विकल्याच जातो. दिस इज ऑल्सो नॉट, पण इट इज काटकसरी फ्रुगॅलिटी. गरजेची किती उपयुक्तता आहे किंवा काय पर्याय आहे याला पण निवडून बघा, हुडकून पहा. शारीरिक स्वास्थ्य, आणि त्या शारीरिक स्वास्थ्यामध्ये मी ब्रेनला सगळ्यात जास्त महत्व देईन. आता तुम्ही म्हणाल शारीरिक स्वास्थ्याकडे बघायचं, तुमचं शरीर तुम्हाला वेळोवेळी सांगत असतं की देर इज समथिंग रॉंग समवेअर इनसाइड, परंतु आपण त्याच्याकडे निग्लेक्ट करतो, आपण त्याच्याकडे बघत नाही, आपण त्याच्यावर विचार करत नाही, आणि मग लक्षात येते की आता ते जरा जास्तच झालेलं आहे. मग रोज चालत राहणे, रात्री काही करता वेळेवर झोपणे, ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करता का? घरात जेवढी काही मदत करता येईल, आता स्त्रिया मात्र खुश होते, घरात पुरुष म्हणून तुम्हाला जेवढी काही मदत करता येईल तेवढी करा. इट्स अ पार्ट ऑफ अगेन काटकसर, राईट? तसंच आजपर्यंत ज्या गोष्टी मनात आणून करू शकलो नाही त्या करायला सुरुवात करा. नाउ दिस गोज टू द हॉबी पार्ट. ओके, तुम्हाला गाणं म्हणायचं होतं, तुम्हाला कीबोर्ड वाजवायचा होता, तुम्हाला संस्कृत शिकायचं होतं, तुम्हाला उर्दू शिकायचं होतं, तुम्हाला एक फॉरेन लँग्वेज शिकायची होती, तुम्हाला ट्रेकिंगवर जायचं होतं, तुम्हाला काही गाव, काही शहर, काही देश बघायचे होते, करा ना मग. दॅट इज नॉट वेस्ट ऑफ मनी. पैसे वाचवा तर तुम्ही पर्यावरण देखील वाचवू शकाल, हे विसरू नका, राईट? कामाची व्याख्या करताना अर्थतज्ञ रॉबर्ट थिओनाबॉल्ड यांनी म्हटलेलं आहे की कामाची व्याख्या खरे तर कोणालाच काम करायला आवडत नाही, पण कामाच्या बदल्यात मिळणारा पैसा ते नावडते काम करायला भाग पाडतो. डज इट फिट यू? अगदी अप्लिकेबल आहे. निवृत्तीनंतर कामाची व्याख्यामध्ये बदल झाला पाहिजे. एक तुमची क्षमता, दुसरे तुमच्या बरोबर चालणारे सवंगडी, व 3 तुमचा समाज, याची आपल्याला नीट सांगड घालता आली पाहिजे. पहिली गोष्ट म्हटले तुमची क्षमता, हा सुखाचा प्रकार आहे. अगेन अतिच्या डेफिनेशन मध्ये तुमची क्षमता असेल, त्याच्याकरता तुम्हाला शरीर तंदुरुस्त पाहिजे, आणि त्याकरता शरीर तंदुरुस्त पाहिजे म्हटल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहे, आय विल नॉट एलॅबरेट हिअर, की तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, चालायला पाहिजे, फिरायला जायला पाहिजे, हे करायला पाहिजे मानसिकरित्या वगैरे वगैरे, परंतु या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तेव्हा तुम्ही जर असं म्हणत असाल की या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ, अतिचं काय होणार? तर अति, ॲज आय सेड, इज युअर ओन डेफिनेशन. तेव्हा प्रत्येक गोष्टीकडे किती ते अति याचा विचार करा. आणि आता जो पाऊस चालू आहे महाराष्ट्रात, यावर तुम्ही जर विचार केला तर अगेन तुम्हाला तोच प्रश्न पडेल की किती पाऊस पडायला पाहिजे आणि तो कधी अति होणार आहे, राईट? थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर लिसनिंग. मी कर्नल फुले इथेच समाप्त करतो किती ते अति हे प्रकरण. आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9545650960. I repeat, to contact me, you can dial 9545650960. थँक यू, धन्यवाद. असेच जुडलेला पुढच्या एपिसोडमध्ये अजून एखादा नवीन विषय घेऊन, तोपर्यंत बाय, सी यू.